नमस्कार मित्रांनो, काही दिवसातच राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रच लढविल्या जाणार असल्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर झाला आहे. तसेच या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान सिद्धिटेक परिसरातील एका भेटीनंतर माजी मंत्री राजेश टोपे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांप्रमाणेच आगामी 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींच्या निवडणुकाही एकत्रच लढवणार आहेत. तसेच जेथे दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असतील त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींची शक्यताही त्यांनी वर्तवली. यावेळी वैशाली नागवडे, माधुरी पाटील, प्रवीण कापसे, हनुमंत भोसले आदी देखील उपस्थित होते. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या या वक्तव्यानंतर आगामी निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.